शिवशंकर शंभो. गंगे, अगं का उगाच देवाला बोल लावतीयस आणि तोंडाला विटा आणतीयस? जरा शांत हो. बघ जरा देवाऱ्याकडे. शहाणी हो. अगं या पादुकातून बाहेर काढशील, पण आमचं अस्तित्व ते कसं हलवणार? कसलं आलंय तुमचं अस्तित्व? सांगा ना, कसलं आलंय तुमचं अस्तित्व? हो, रोज इथं आमचं दुःख मनामनानं वाढत चाललंय. ही माझी सून याही परिस्थितीत तुमची भक्ती करते. काय मिळालं तिला तुमची भक्ती करून? सांगा ना, काय मिळालं तिला तुमची भक्ती करून? नाही, हा देव खोटा. आणि तुम्ही पण खोटे, आणि तुम्ही पण खोटे, आणि तुम्ही पण खोटे. कुणावरही माझा विश्वास नाही. कुणी आमचं भलं करू शकणार नाही. गंगे असं नाहीये. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी देवाबद्दल वेडं वाकडं बोलायला नको, तर तुम्ही आमच्या सोबत या घरात या परिस्थितीमध्ये राहून दाखवा. सांगा ना, जमणार आहे तुम्हाला? नाही जमणार ना? ठीक आहे. देवावर आरोप करणं सोपं असतं, पण देवाला जवळ करणं कठीण आहे. तुझी इच्छा आहे ना? ठीक आहे, आजपासून आम्ही इथेच राहणार. शिवशंकर शंभो. सुंदरा मावशी, सुंदरा मावशी. अहो कपिलाताई, कपिलाताई काय झालं? अहो स्वामी अचानक बोलता बोलता कुठेतरी गेले. अहो फार शोधलं हो मी त्यांना, पण कुठेच दिसले नाही गावात ते. अहो तसंच काहीतरी तातडीचं काम आलं असेल म्हणून गेले असतील, नाही तर ते असं कधी करत नाहीत हो. नाही नाही नाही, स्वामी ना काहीतरी शिंपल्याबद्दल बोलत होते. शिंपल्यात मोती आणि कोणी गंगा, गंगाबद्दल बरंच बोलत होते. तुम्हाला माहितीये का हो कोण गंगा ते? गंगा? हा नाही हो. पण शिंपला, मोती, गंगा यांचा काय संबंध असेल? स्वामी, सासूबाईंच्या वतीने मी माफी मागते तुमची. अहो त्यांच्या तोंडातून जे काही निघालं ते दुःखातून निघालं. कशाला माफी मागतेस आणि का माफी मागतेस? यांना भक्तांकडून सेवा करून घ्यायला आवडते, स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं. मग भक्तांचं ओझं कमी करता येत नाही का? हा, ते का नाही? एवढंच ना, करतो की. सांग कुठून सुरुवात करू? घरात पाण्याचा थेंब नाही. तुमच्या कृपेमुळे आमची तहान भागणार नाही. विहिरीवरून पाणी आणून द्या. एवढंच ना, आणतो की पाणी शेंदून, त्यात काय एवढे? आणि थोडं डोक्यावर येतो म्हणजे शांत होशील. नको नको स्वामी, तुम्हाला आमच्या घरात काम करावं लागलं तर आमचा पुण्यक्षय होईल. काही पुण्यक्षय होत नाही, अजिबात काळजी करू नकोस. आलो स्वामी.
सासूबाई, तुम्ही जे स्वामींसोबत केलं ते बरोबर नाही केलं. का? अवघ्या जगाचं ओझं उचलतात ना तुझे स्वामी. मग घडाभर पाणी आणलं तो कुठं बिघडलं? गंगे अगं बघतेस आमची, आता तू आदेश दिलाय म्हणजे पाळायलाच हवा. स्वामी, हे तुम्ही काय करताय? तुम्ही काय पाणी शेणताय? मी आहे ना, मी करतो की. तुझा रे, आम्हाला आमचं काम करू दे. आमच्या गंगेने आदेश दिलाय, आम्हाला पाळायलाच हवा. चल जा. म्हणजे गंगा अक्कड तुम्हाला काम सांगितलंय? चल चल जा. भक्ताचा आदेश देवाला मान्य असतो. शिव शंकर शंभा. काय झालंय रडायला? आ? का उघडलेल्या अवस्थेत बाईनं रडू नये. अशी रडलीस ना तर बाळाला त्रास होईल. इतकं काही मोठं कोसळलं नाही आपल्या आयुष्यावर. स्वामी तुम्ही हो स्वामी, जगाच्या नियंत्याला आमच्या घरी पाणी भरावं लागतंय. हे सासूबाईंनी बरोबर नाही केलं तुमच्यासोबत. मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार स्वामी. ऐक, पहा पहा, तुमच्यामुळे जीव घाबरलाय तिचा. भीतीने नाही, विश्वासाने श्वास घे. आम्हाला सांग, ही गंगा तुला सगळं करते की नाही? आणि जर तुझी आई आत्ता इथे असती तर तिने सुद्धा मायेने सगळं केलं असतं ना. बर, तू आम्हाला लेकीप्रमाणे हे मान्य आहे का तुला? हो स्वामी, तुम्ही तर माझ्या माऊली स्वरूप आहात. अगं मग आम्ही तुझ्याकरता करणार नाही का? आणि लेकी करता काहीतरी करण्याचा आनंद आम्हाला मिळू दे. आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडू दे. चांगली सर्व करता येते तुम्हाला. हे सगळं तुम्हाला आत्ता सुचलं व्हय? अहो, गेले 9 महिन्यापासून मी इथं सगळं करतेय आणि आता बाळणपण व्हायची वेळ आली तेव्हा तुम्हाला सगळं आठवतंय? गंगा, आता हिला आमच्या सगळ्यात जास्त गरज आहे. आतापासून बाळणपणापर्यंत हिचा काळ सोपा नाहीये, म्हणून आम्हाला यावं लागलं. ठीक आहे, पाणी पी, बरं वाटतं. स्वामी, याच्यात तर कमालीचा गोडवा आहे. हो ना? अगं, या पाण्यात आम्ही आमचा आशीर्वाद मिसळलाय. आता काळजी करायची नाही, विश्वास ठेव, सगळं नीट होणार. हा काळ महत्वाचा आहे असं का म्हणाले असतील स्वामी? काय संकट येणार आहे? शिव शंकर शंभा. काय? स्वामी देव गंगाकडे पाणी भरतायत? हो. काय? त्या गंगाची ही हिम्मत स्वामींना आदेश देते? नाही, ते स्वतःला समजते कोण? आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि आपण गप्प बसायचं? आपले स्वामी अगदी भोळे आहेत. भक्तांच्या प्रेमापायी काही करायला तयार असतात. पण ह्याचाच गैरफायदा घेतात काही लोक. कपिलाताई, अहो अशा का बघताय माझ्याकडे? असं का पाहताय? हे सगळं का झालं? हा?
अहो तुम्ही सुद्धा स्वामींना किती त्रास दिलात, त्यांना नको नको ते बोललात, वाईट वागलात. पण स्वामी स्वामी कधी तुमच्याशी वाईट वागले? ते कसे वागले तुमच्याशी? चांगलेच वागले ना. मग खरंय तुमचं. मी स्वामी देवांशी अनेक वेळेला कठोरपणे वागले, त्यांच्याशी अविचारानं वागले. पण माझं संचित मोठं होतं. म्हणूनच स्वामी देवांनी त्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला. माझ्या प्रारब्धात जे घडायचं होतं ना ते घडू दिलं, कारण शेवट त्यांना माहित होता. मला उपरत येऊन मी पुन्हा इथे येणार हे ठाऊक होतं त्यांना. म्हणूनच काही काळ त्यांनी मला अंतर दिलं आणि मग योग्य वेळ आली तेव्हा पुन्हा जवळ केलं. कदाचित गंगेच्या बाबतीतही असंच काहीतरी घडणार असेल. हा पण मग तात्पर्य काय? अहो तुमचंच अनुकरण सगळे करतायत. तुम्ही जरा आठवा, तुम्ही कसे वागलात स्वामींशी, तसंच ती गंगी वागते. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? तुम्ही. अहो कशाचा संबंध कशाला लावताय तुम्ही? हा काय बोलताय हे? स्वामी देव या जगाचे मालक आहेत. त्यांच्या आदेशानं ब्रह्मांड चालतं. जर ते कुणाचा आदेश मानत असतील ना तर तो त्यांच्या इच्छेने, कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच घडू शकत नाही. हा पण मग स्वामी अशी इच्छा का बाळगतील? अहो आपल्याला स्वामी देव अजून पूर्णपणे उलगडलेलेच नाहीयेत. जरा थांबा, स्वामी देवांची लीला बघा, त्याचे साक्षीदार बना, समजून घ्या. अहो स्वामी देवांच्या लीलेमागचं प्रयोजन यथावकाश उलगडेलच. गंगेच्या घरी काय चाललंय नेमकं? स्वामी देव स्वतः का चुकले? या लीलेचा हेतू काय? आता हिला आमची सगळ्यात जास्त गरज आहे. आतापासून बाळणपणापर्यंत जायचा काळ सोपा नाहीये, म्हणून आम्हाला यावं लागलं. स्वामी, अहो हिच्याबद्दल काही विपरीत तर घडणार नाही ना? हे बघा, हिच्याबद्दलचं सगळं मला कळलंच पाहिजे. माझ्यापासून काही लपून ठेवायचं नाही. गंगे तो आमचा खटलाय, तू काळजी करू नकोस, आम्ही पाहून घेऊ. तुमचं खटलं म्हणजे? अहो ती माझी सून आहे, त्यामुळे तिच्याबद्दलचं सगळं मला कळलंच पाहिजे. तुझं ऐकतोय ना आम्ही सगळं. या समाधान मान. भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आधी सांगता येत नाही, आणि आम्ही इथे फक्त तुझा आदेश ऐकायला नाही आलोय. आम्ही आमच्या लेकीची हाऊस माऊस पुरवायला आलोय. हा बर का कावेरी, आम्ही तुझ्या करता डिंकाचे लाडू करणार आहे बर का. म्हणजे डिंकाचे लाडू? डिंक आहे का आमच्या घरात? डिंक आमच्या घरात पण नाही, इथे कुठे मिळतही नाही. झाडालाही डिंक नाही. कसे करणार डिंकाचे लाडू? तर देवाला तर काही देणं घेणंच नाही आमच्याशी. झालं, देवाला दोष देऊन मोकळे. अगं आजवर देवाला दोष देऊन तुझ्या आयुष्यातले संकट, आयुष्यातले प्रश्न सुटलेत का? मग का दोष देतेस? आणि तुमच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. कावेरीच्या बाबतीतही तेच होणार.
हे घे. नकोय मला. अगं घे घोट. किती खारट आहे हे. असं कुठे सरबत असतंय का? पायस, हे सरबत खारट आहे मान्य आहे. अगं पण किरकिर करून चव बदलणार आहे का? आणि इकडे घे आता. आता बरं वाटतंय. अगं हेच सांगायचं आहे, आयुष्यात देवावरचा आधार, श्रद्धा या गोष्टी महत्वाच्या. अगं आयुष्यात खारटपणा येतोच, पण आपण त्यात गोडवा आणायचा. आम्ही तुमच्या आयुष्यातला खारटपणा दूर करून तुमच्या आयुष्यात गोडवा आणायला आलोय. कावेरी, बाळा काळजी करू नकोस, तुझ्या आयुष्यात एक गोडवा येणार. शिवशंकर शंभू. नाही 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 नाही, मला हे अजिबात मान्य नाही. अहो, आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि आपण नुसतं बघत बसायचं, हे मला मान्य नाही. त्या गंगेला अद्दल घडवायलाच हवी. हो, मी तर म्हणते ते गंगेची ना धिंड काढली पाहिजे, म्हणजे तिला अद्दल घडेल की आपण स्वामींचा कसा अपमान केलाय ते हे तिच्या लक्षात येईल आणि आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहील तिच्या. बरोबर आहे. आपल्या स्वामींना कामाला लावणं म्हणजे काय खेळ आहे का? कपिलाताई, कपिलाताई माझं ऐका. स्वामी देवांच्या लीलेत अडथळा आणू नका. थांबा. सुंदरा मावशी, तुम्हाला तर काहीच वाटत नाही. अहो, स्वामींचा लौकिक, त्यांची कीर्ती याची तुम्हाला काही काळजीच नाहीये. आधी तुम्ही जशा वागलात ना तशीच ती गंगा वागतीये. तुम्हाला काळजीच नाहीये स्वामींच्या मानाची. हो, पण मला मात्र आहे हो स्वामींच्या मानाची, अपमानाची काळजी. त्यामुळे मी त्या गंगेकडे जाणार आहे आणि तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. तुम्ही कोणी येणार आहात का माझ्या बरोबर की मी एकटीच जाऊ? स्वामींचा अपमान करणाऱ्या गंगेला अद्दल घडवली पाहिजे. कपिलाताई, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारा. स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध काही घडू शकतं? अहो, ते या जगाचे नियंता आहेत. त्यांच्या परवानगी शिवाय पानही हलू शकत नाही झाडाचं. आणि आज ते गंगेचा आदेश मानतायत, मग या मागे काही कारण नसेल? अहो, कोणी सांगावं, कदाचित ते गंगेची परीक्षा घेत असतील किंवा कदाचित तिच्या वेदनेचा स्वीकार करत असतील. आपण कोण होतो मध्ये पडणारे? म्हणजे आपण शांत बसायचं आणि अपमान सहन करायचा, हेच ना? अहो, हा अपमान आहे की स्वामी देवांची लीला आहे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? स्वामी देव जे काही करतात ना ते हेतू पूर्ण करतात. भावनेतून नाही तर विश्वासातून वागायला पाहिजे आपण. आणि ही जर खरंच गंगेची परीक्षा असेल ना तर यात अडथळा आणणारे आपण कोण? उद्या जर स्वामी देवांनी विचारलं त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण का वागलो तर काय उत्तर आहे आपल्याकडे? आहे उत्तर? स्वामी, अहो हे काय? काय ग, काय झालं? पाऊल खून आहेत, पण कुणाचे आहेत ते कळत नाहीये. बर, ओळख कुठल्या प्राण्याच्या आहेत? नाही ओळखता येते. चल. स्वामी, या दुसऱ्या पाऊल खुणा, पण या जरा वेगळ्या दिसत आहेत. आता या कुठल्या प्राण्याच्या आहेत ते ओळख.
नाही सांगता येत. पहिल्या पाऊलखुणा लांडग्याच्या होत्या आणि या पाऊलखुणा हरणाच्या आहेत. लांडगा आणि हरण इथे एका वेळी? अगं जगात दोन्ही प्रकारची माणसाशी एकत्रच भेटतात, कपटाने वागणारी आणि निष्पापपणे जगणारी. तुम्ही कुठल्या पाऊलखुणा निवडता त्यावर सगळं अवलंबून आहे. आम्हाला सांग, तू कुठल्या पाऊलखुणा निवडणार? मी त्या हरणाच्या पाऊल खुणांवर चालू. का? अहो लांडगा लबाड असतो, त्याच्या पावलावर चालणं म्हणजे धोका असतो. पण हरण निरागस असते, त्याच्या पाऊल खुणांवर चालणं म्हणजे किमान कपट तरी नाही. गंगे, जी गोष्ट तुला सहजपणे कळाली ती अनेकांना कळतच नाही. कपटीपणा आणि निष्पापपणा यातला फरकच ते ओळखू शकत नाही. ते लांडग्याची वाट निवडतात आणि मग म्हणतात वाट चुकलो. तुम्ही काय वाट निवडता त्यावर तुमचा शेवट अवलंबून असणार. म्हणजे आतापर्यंत मी हे बघ, भूतकाळ बदलता येत नाही, पण पुढची वाट तू निवडू शकतेस. हे बघ, जीवनात दोन वाटा असतात, स्वार्थाची आणि माणुसकीची. तुम्ही काय निवडता यावर सगळं अवलंबून आहे. वाट समोरच असते ग, पण त्याकरता डोळे उघडे आणि मन शुद्ध असायला हवा. शिव शंकर शंभा. चल. आपल्या स्वामींचा अपमान करणाऱ्या गंगेला अद्दल घडवली पाहिजे. हो बरोबर आहे. आपल्या स्वामींना कामाला लावायचं हे चालणार नाही. नाही, आपले स्वामी भोळे आहेत म्हणून आपण गप्पा बसायचं का? तुम्ही सगळे काय बोलताय हे तुम्हाला तरी समजतंय का? स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध पाऊल उचलणार आहात तुम्ही? इच्छा? स्वामींचा अपमान होतोय आणि आपण शांत बसायचं असंच ना? अहो, कुणी सांगितलं स्वामी देवांचा अपमान होतोय? स्वामी देव कुणाचा आदेश मानत असतील तर त्यामागे त्यांचीच लीला असणार ना. लीला? हं. की तुमच्यासारखंच तीही स्वामींना गृहीत धरते. सुंदराताई, आम्ही कपिलाताईंसोबत आहोत. हो हो, आम्ही कपिलाताईंसोबतच आहोत. स्वामींचा मान हा राखला गेलाच पाहिजे. म्हणजे आता तुम्हीही ऐकणार आहात या कपिलाताईंचं? आता तुम्हालाही मी चुकीची वाटायला लागली आहे. हो, आता वाट मोकळी करा आमची. थांबा, मी कुणालाही इथून जाऊ देणार नाही. स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करायचा अधिकार कुणालाही नाही. वाट सोडा नाहीतर सांगितलं ना मी कुणालाही जाऊ देणार नाही म्हणून. कपिलाताई, आता तुम्ही रागात आहात, पण उद्या पश्चाताप करायची वेळ येईल. अहो, स्वामी देवांच्या निर्णयावर संशय घेणं म्हणजे आपल्या भक्तीवर संशय घेण्यासारखं आहे. बस सुंदरा मावशी, बस झालं तुमचं तत्वज्ञान. वा बाजूला. अहो थांबा, ऐका माझं. अरे जाऊ नका, ऐका माझं. स्वामी देवा, अपुरी पडले हो मी नाही थांबवू शकले यांना, पण तुम्ही यांना सद्बुद्धी द्या. आता रागात येते, पण मनानं वाईट नाहीयेत. देवा, भक्त चुकू शकतो, पण तुम्ही त्याला सोडू नका. श्री स्वामी समर्थ. अनेकांना सद्बुद्धी द्यायची आम्हाला आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणारच. कसली सद्बुद्धी आणि कुणाला? ज्यांना राग येतो, संशय आहे, ज्यांना लीला कळत नाही त्यांना.
स्वामी डिंक आपण आतापर्यंत तर इथं काहीच नव्हतं. आमच्या लेकीचा हट्ट आम्ही पुरवणारच. तिच्या पोटात जीव आहे आणि त्या जीवाचं रक्षण आम्ही करणारच. आणि त्याकरता निसर्गही साथ देतोय आम्हाला. पण स्वामी झाडावर तर डिंक नव्हता. काय ना गंगे, ज्याच्या मनात संशय आहे, त्याला झाड कोरडं दिसतं. आणि ज्याच्या मनात विश्वास आहे त्याला झाडातूनही अमृत झिरपताना दिसत. काय ना गंगे, काहींना जरी आमचं महत्व कळलेलं नसलं ना तरी निसर्गाला मात्र कळलेलं आहे. जोपर्यंत करुणा आहे तोपर्यंत आम्ही आहे आणि जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत कृपा आहे. शिव शंकर शंभो. एक अगर स्वामी खूपच गोड आहे. अगं गोडवा लाडूत नाही भावात असतो. हे घे, खा. हे घे, तुझ्या हाताने भरव सुनेला. अशी लाडी गोडी लावली म्हणून मी विरगळेन असं समजू नका. हे काय फक्त लाडू खाऊन राहायचंय का तिने? घरात स्वयंपाक करायचा आहे, तो कोण करेल? अगं आज लेकी करता लाडू केलेत, स्वयंपाकही करू आनंदाने. नको स्वामी, तुम्ही अजून आमचा पुण्यक्षय होऊ देऊ नका. तुम्ही एवढं आमच्यासाठी केलं त्याच्यातच आम्ही भरून पावलो. करू दे की, जबाबदारी घेतली ना, मग शेवटपर्यंत पार पाडावीच लागेल. आम्ही आमची जबाबदारी पार पाडणारच आहे. आम्हाला काळजी आमच्या लेकीच्या बाळाची. सासूबाई, कावेरी, आई ग, कावेरी अगं काय होते? शांत हो, शांत हो बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत. धीर धर, धीर धर. होईल, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. सोबत आई ग. स्वामी, स्वामी, स्वामी बघा तुम्ही. सासूबाई, कावेरी, बाळा शांत हो. आम्ही आहोत, काळजी करू नकोस. आज आपण विचारूया का जाप तिला? या या या. काय रे, काय झालं? असे थांबलात का सगळे? आम्ही इथवर आलो आहोत तुमच्यासोबत, पण आता आज जाऊन सगळ्यांच्या वतीनं तुम्हीच बोला. म्हणजे पण तुम्हाला स्वामींचा राग माहित आहे ना, कोप झाला ना तर सगळं आपल्यावरती उलटेल. मगासपासून छाती ठोकपणे सांगत होतात, मग आता काय झालं? अरे आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि तुम्ही मागे हटताय. शी. तसं नाही कपिलाताई, पण आपण स्वामींच्या विरोधात काही करतोय याचीच भीती वाटते. घाबरू नको, मी आहे ना. स्वामींचा असा अपमान झालेला आपल्याला आवडणार नाही, हो ना? चला. काय रे, हा? जर यायचं नसेल ना तर चालते वा बघू. मी एकटी समर्थ आहे, मी जाते. कळलं? आई ग, सासूबाई. शांत हो बाळा, श्वासावर लक्ष केंद्रित कर. स्वामी, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके स्वामी हा मंत्र कसला मंत्र? अगं कावेरी काय बोलतेस तू? कावेरी बाळा बास, शांत हो आता काही बोलू नकोस. हाच मंत्र मनातल्या मनामध्ये म्हणत राहा, अखंड म्हणत राहा. हो कसला मंत्र? कुठला मंत्र स्वामी? हो मला पण काहीतरी सांगा ना. आम्ही कावेरीला सांगितलंय, तू काळजी करू नकोस. तू बस इथे, हिचा हात धरून ठेव, तिला धीर दे. आम्ही आलोच हो तर तुम्ही कुठे चाललात? स्वयंपाक करायला. अहो स्वामी, तिला बाळणपणाच्या कळ्या सुरू झाल्यात आणि तुम्हाला स्वयंपाक कसं पडले वय? सासूबाई अहो स्वामी, आई ग अहो स्वामी बघा ना, अहो हिच्या कळ्या वाढत चालल्यात. काय करताय ते? अहो स्वामी, हिच्या कळ्या वाढत चालल्यात आणि तुम्हाला स्वयंपाक कसं पडलाय? अहो इथे काही विपरीत घडलं तर काय करायचं? कावेरी, हे कावेरी, श्वास घे. हा शांत हो, शांत हो. हो मी आहे तुझ्या सोबत, घाबरू नको. हो होईल, सगळं ठीक होईल. स्वामी, अहो बघा ना स्वामी. अहो कपिला ताई, स्वामींकडून असं काम करून घेणं बरोबर नाही. हो ना. पण आता आज जाऊन बोलायची हिंमत करणार कोण? कपिलताई, ती हिंमत फक्त तुमच्यात आहे. तुम्ही आज जाऊन सगळ्यांच्या वतीनं बोला. आम्ही आहोत ना तुमच्या मागे. हो, स्वामींशी थेट बोलायची ताकद तुमच्यातच आहे. आधी सुंदरा मावशी थांबत होत्या, पण आता कुणीतरी उभं राहायलाच हवं. ठीक आहे, आता तुम्ही लोक इतका आग्रहच करताय तर मी जाते आणि त्या गंगीला चांगली खडसावते. हा की स्वामींचा असा अपमान करते, ती आम्हाला अजिबात आवडलेला नाहीये. हा हो हो, जावा, आम्ही आहोत. जाते, गंगीला चांगली खडसावते. हा आलेच मी. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कावेरी, कावेरी जरा धीर धर. हा सुनीबाई पण आली नाही. कसं होईल? हो स्वामी, स्वामी हो इथं माझ्या पोरीला बाळंतकळा सुरू झाल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलंय. कावेरी, ए कावेरी, कावेरी इकडे बघ. हा होईल, सगळं ठीक होईल. हा वा, म्हणजे जे गावकरी म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. स्वामी गंगाकडे जाऊन काम करतायत. काय काय गंगे, समजतेस कोण स्वतःला? अगं साक्षात स्वामींना घर कामाला लावलंयस तू. अगं तू कोण समजते स्वतःला? माझ्या घरात येऊन मला जाब विचारते. हा हे बघ, हे माझं घर आहे, तेव्हा मी आणि स्वामी काय ते बघून घेऊ. तो आमचा प्रश्न आहे, तू मध्ये पडू नकोस. हा आता तुमचा प्रश्न राहिलेला नाहीये, हा आता अख्ख्या भक्तगणांचा प्रश्न आहे, कळलं? मोठी आली माझ्या घरातून मला शिकवतेस. अगं तुझी पात्रता आहे का? माझी पात्रता काढणारी तू कोण का? कोण तू? स्वामी, स्वामी मी काय म्हणते, आपण स्थानावर जाऊयात. हा हिच्याकडे राहण्यात काही अर्थ नाहीये. कपिले, आम्हाला गंगेचा आदेश पडावा लागेल. तुझा इथून. हा स्वामी, हिचा आदेश तुम्ही पाळणार? ही कोण एवढी मोठी लागून गेली की तुम्ही हिचा आदेश पाळताय? तू कोण आलीस ग मोठी? हा माझ्या घरात येऊन तू मला शिकवतेस? गंगा, कपिले, आई गं माझा हात. आमच्या आणि आमच्या भक्तांच्या मध्ये येण्याचा दंड आहे हा. स्वामी, अहो ही
मी तुमचा अपमान करते आणि तुम्ही मलाच शिक्षा केली. तुला सुंदराने समजावलं होतं ना, मग काय नाही ऐकलास? चल जा इथून. स्वामी, अहो असे कसे तुम्ही कुणाचेही आदेश पाळू शकता? स्वामी, अहो असा जर नियम लागला ना तर उद्या कोणीही तुम्हाला आदेश देईल, ते सहन होणार नाही मला. कुणाला काय नियम लावायचा हे तू नको सांगूस आम्हाला. आणि आमच्या दिलेला चौकटीत अडकवू नका. स्वामी, चल. कावेरी, कावेरी, अहो स्वामी हे सगळं काय चाललंय? अहो जरा इकडे बघा. अहो कावेरीला बाळंतकळा सुरू झाल्यात. आता सुईनीला बोलवायलाच लागतं. मी जाते. आत्ता जायची गरज नाहीये. अशी कशी गरज नाहीये? ते काही नाही, मी जाते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गंगे, तुला वाटतंय तितक्या साध्या सोप्या पद्धतीने हे बाळंतपण पार पडणार नाही. वेळ अत्यंत पवित्र आहे. ही वेळ भीतीने नाही तर विश्वासाने पार करायला हवी. शिव शंकर शिव. स्वामी देवा, कपिलाताईंनी तिकडे जाऊन काय केलं असेल कुणास ठाऊक. स्वामी देव रागवले तर गंगाच्या घरी काय झालंय ना काय माहिती. कपिलाताई म्हणाल्या होत्या स्वामी देव म्हणत होते ते झाडाचं अनुकरण करणारे. म्हणजे नेमकं काय करणारे? स्वामीदेव गंगाचा आदेश पाळताय आणि झाडाचं अनुकरण करणं याचा काही संबंध असेल का? स्वामीदेव म्हणतात झाडाला खत घातलं, पाणी घातलं, त्याची काळजी घेतली की झाडही आपल्याला फळं देतं, फुलं देतं कृतज्ञतेनं. म्हणजे स्वामीदेव कृतज्ञतेची परतफेड करत असतील का? म्हणजे गंगानीही नक्कीच आधी स्वामी देवांसाठी काहीतरी केलं असणार. पण काय केलं असेल हे आपल्याला काहीच माहिती नाहीये. नाही, पण ज्या अर्थी स्वामीदेव गंगाचा आदेश पाळतायत त्या अर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. परतफेड. स्वामीदेव म्हणाले होते परतफेड ही करावीच लागेल. म्हणजे नक्की गंगानी त्यांच्यासाठी काहीतरी केलंय ज्याची परतफेड स्वामीदेव करतायत. म्हणजे गंगाच्या आयुष्यात मोठं काहीतरी उलगडणार आहे आणि ते आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही अंधारातच होतो. स्वामी खूप त्रास होतोय. शांत. श्वासावर लक्ष केंद्रित कर. मंत्राचा जप करत राहा. सासूबाई, आई ग. स्वामी अख्खा गाव पिंजून काढला पण एकही सुई भेटली नाही मला. अहो शेजारच्या गावात देखील माणूस पाठवला मी पण काही फायदा झाला नाही. आता काय करायचं स्वामी? तिची अवस्था मला बघवत नाहीये. कोण करणार तिचं बाळणपण? आम्ही म्हटलं होतं जायची गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे अशी कशी जायची गरज नाहीये? अहो तिच्या बाळंतकडा वाढत चालल्यात. तिचं बाळणपण कोण करणार? देवावर विश्वास ठेवा. कसला देव? कुठला देव? आता काय तुमचा तो
देव वरून खाली येणार आहे माझ्या सुनेचं बाळणपण करायला? देव नाही, देवी 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 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वामी हा प्रकाश आदिशक्ती आले, भिवू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कावेरी, स्वामी तुम्ही साथ घातली आणि मी आले. शांत हो, शांत हो. बाळा, धीर धर, धीर धर. मी आहे इथे. हं? सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. काय करू, कुणाला बोलवू? कावेरी, हे कावेरी. सासूबाई. हो 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 हो. तुम्ही कोण? मी नारायण, मी सुवीण आहे. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? स्वामींनी. पण स्वामी तर बाहेर गेलेच नाही. नारायणी, सगळे सूत्र आता तुझ्या हातात. गंगा, विश्वास ठेव. शिव शंकर शिव